नमस्कार, मिसेस सोनमय कुकिंग चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत लिंबू सरबत पावडर किंवा लिंबू सरबताचे प्रीमिक्स। यापासून आपण बनवू शकतो 2 सेकंदात सरबत। जराही गॅसचा वापर करायचा नाही, उन्हात सुकवायचं नाही, बिना झंझट आपण बनवणार आहोत लिंबू सरबताचं प्रीमिक्स। लिंबू सरबताची पावडर एकदा केली तर वर्षभर टिकते, तीही फ्रेश। अगदी लहान मुलेही सहज सरबत बनवू शकतील अशी पावडर। आणि उन्हाळ्यात लिंब महाग होतात, तर मग आजच बनवून ठेवा लिंबू सरबताची पावडर किंवा ही मी कालच बाजारातून लिंब आणलेली आहे, फ्रीज मध्ये ठेवलेली नाही। आता आपल्याला करायचंय काय, या सगळ्या लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। आता आपण ही लिंब एक एक करून कापून घेऊयात। लिंबू कापताना लक्षात ठेवा की कधीही उभा लिंबू कापायचा नाही, त्याच्यावरती दाब पडत नाही आणि रस व्यवस्थित बाहेर येत नाही। आडवे लिंबू कापावे म्हणजे रस व्यवस्थित बाहेर। तुम्ही पाहू शकता मी सगळे लिंबू कापून घेतले आहेत। आता आपण याचा रस काढून घेऊया। आता आपल्याला या वाटीमध्ये लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे। इथे मी 15 लिंब घेतली होती। ही साधारणतः मध्यम आकाराची लिंब होती, जास्त मोठी नव्हती। तुम्ही आणलेली लिंब केवढी आहेत यावरून तुम्ही लिंबाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही पाहू शकता मी सगळ्या लिंबाचा रस काढून घेतला आहे। साधारणतः एक मोठी वाटीभर लिंबाचा रस निघाला आहे। आता हा सगळा रस एकत्रित करून एका पसरट मोठ्या प्लेट मध्ये ओतून घेऊयात। जेवढा आपण लिंबाचा रस घेतला आहे त्याच्या 3 पट आपल्याला साखर घेतली आहे। माझे 1 वाटी भरून लिंबाचा रस निघाला होता, तर मी त्याच्यात 3 वाट्या मोजून साखर टाकत आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर थोडीशी वाढवू शकता। तुम्हाला कसं गोड लागतं त्याच्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। एका मोठ्या भांड्यामध्येच आपल्याला हे मिश्रण टाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित पसरता येतं। मी मोजून 3 वाट्या साखर टाकलेली आहे। आता चमच्याच्या मदतीनं मी ते सगळं मिश्रण एकत्रित करते। त्याला जास्तही हलवायचं नाही, नाहीतर ती साखर लिंबाच्या रसामध्ये विरघळायला लागते। हलक्या हातानं फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी अजून एक ताट घेतला आहे, म्हणजे मिश्रण 2 ताटामध्ये करू शकते, कारण आता आपल्याला याला सुकवून घ्यायचं आहे। 2 ताटामुळे पातळ असा थर लागेल आणि मिश्रण लवकर सुकलं जाईल। आता याला असंच सुकून द्यायचंय, उन्हामध्ये ठेवायचं नाही। 10 ते 12 तासानंतर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण सुकत चाललंय। याला आपण चमच्याच्या मदतीने मोकळं करून घेऊयात। जास्त हलवायचं नाही, साखर विरघळली जाते। 4 ते 5 दिवस असंच रोज हलवून घ्यावं लागतं। चमच्याच्या मदतीने हे हलक्या हातानं मोकळं करून घ्यायचं, पण लक्षात ठेवा उन्हात अजिबात सुकवायचं नाही। फक्त याला 7 ते 8 तासानंतर हलवून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण व्यवस्थित सुकलेलं आहे। मी याला 4 ते 5 दिवस झालं रोज हलवून घेत होते। आता हे छान सुकून खडीसाखरेसारखे झाले आहे। याला आपण मिक्सरच्या मदतीनं बारीक करून घ्यावे। फक्त लक्षात ठेवा फक्त वाटत असताना लक्षात ठेवा ऑन ऑफ मोडवर बारीक करून घ्यायचं आहे। जर खूप जास्त फिरवलं एकाच वेळी तर साखर गरम होईल आणि परत मॉइश्चर धरू शकतो। आपण थोडं थोडं करून याला बारीक करून घेऊयात। याला बारीक करायला जास्त वेळ लागत नाही। आपण साखर कशी बारीक करतो तसं हे व्यवस्थितपणे बारीक होऊन जातं। याला अजिबात पाण्याचा हात लागून द्यायचा नाही। एका काचेच्या भरणीमध्ये पॅक बंद ठेवले तर याला फ्रीज शिवाय हे वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकतं। याचा तुम्ही 2 सेकंदात सरबत बनवून तयार करू शकता। थोडं थोडं करून मी सर्व मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं लिंबू सरबताचं प्रेमिक्स तयार आहे। फक्त आता याच्यात आपण 1 चमचाभर मीठ घालून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी असं एकदम बारीक करून घेतलं आहे। मीठही घातलंय, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काळे मीठ घालू शकता, त्याने पण चव छान येते। सरबत बनवताना पुदिना कुटून घालू। आपले सरबताचे प्रीमिक्स पावडर तयार आहे। आता तर मी तुम्हाला याचा सरबत बनवून दाखवते। तर साधारणतः 1 चमचाभर पावडर ग्लास मध्ये टाकून घ्यायचे आहे। त्याच्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला हवा असेल तर बर्फ टाकू शकता।
तुम्हाला हा आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पुदिनाही कुटून टाकू शकता. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये वरून सब्जा घालूया. तुमचा सरबत तयार आहे. तर याला काचेच्या कोरड्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही वर्ष ते 1.5 वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता, तेही फ्रीज शिवाय. तर कशी वाटली तुम्हाला ही माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.